हो, तुम्ही आला? हो. आणि आतापर्यंत कुठे होता? अगं दुकानात गेलो होतो बघ. कशाला? अगं आपल्या राहुलच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे ना, मग त्या चांगले कपडे नकोत का? अगं तेच घ्यायला आलो. हो हो. दाखवा बघू. हे बघ राहुल, हे बघ तुझ्यासाठी शाळेचा ड्रेस आणला. कपडे आणले. हो बाबा, हो. काय करत होते आता? हो, मी पण तुलाच म्हणते, पण पैसे अहो नाही. अहो तुमची तब्येत ऑलरेडी बिघडत असते ना, तुम्हाला दवाई घ्यायला अनुभव होते बाहेर का? होती. हा? अगं पैशाचं काय घेऊन बसलीस? म्हणजे? अगं आजची हमाली केली. जेवढे होते तेवढे पैसे सगळे दिले त्या दुकानदाराने, आणि बाकीचे पैसे 2 दिवसाच्या उधारीवर मागितले. उद्या आणि परवा हमाली करतो आणि ते पैसे गोळा झाले की देऊन देतो त्या दुकानदाराला. पण पार्वती, या 2 दिवसाचा बजेट म्हणजे या 2 दिवसाचा आपल्या संसाराचा खर्च तुला सांभाळावा लागेल बरं का? बाबा काय करत होते? हे नंतर पण घेता आलं असतं ना. अहो तुमची तब्येत बरी नसते, वेळेवर बिघडत असते, तुम्हाला दवाई घ्यायला नको होतं का? कितीदा सांगतो तुम्हाला? हे बघ राहुल, अरे बेटा, हे बघ, मला मला काहीच नाही झालं रे. साधा साधा खोकला आहे, मी ते औषधी घेईन 2 दिवसानंतर. पण बेटा, अरे तुझ्या शाळेत कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये सगळे मुलं नवीन नवीन कपडे घालून येतील आणि माझा मुलगा एखाद्या अनाथासारखा गरीबासारखा तिथे राहील. सगळे हसतील ना रे, मग हे मला आवडेल का? सांग ना मला. पण तुला एक बजावून सांगते हा, तुला खूप शिकायचंय आणि शिकून खूप मोठा साहेब व्हायचंय. होणार ना? नाही, खूप शिकेल, खूप मोठा माणूस आहे, खूप मोठा माणूस. आणि हो राहुल, अरे तुला माझ्यासारखा सन्मानाने जगावं लागेल. अरे मी गरीब आहे, हमाल आहे, पण मी माझा अभिमान, सन्मान, स्वाभिमान कधी गहाण नाही ठेवला. अरे आमचं नाव डुबवशील, आमच्या नावाला काळीमा फासशील, आमची प्रतिष्ठा वाया घालवशील, असं कुठलाही कृत्य करायचं नाही राहुल. शिक शिक बेटा, खूप शिक. कारण शिक्षण फार आवश्यक झालं आहे रे. शिक्षण हे आपलं धर्म आहे, कर्म आहे, ते त्याला करायला मिळालंच पाहिजे रे. ते जर का त्याला करायला मिळालं नाही ना, तर त्याची उपासमार होईल, आणि ही उपासमार पोटाच्या उपासमारीपेक्षा फार वाईट असते रे राहुल, फार वाईट असते. अरे ह्यामुळं जगणं निरर्थक वाटू लागते या उपासमारीमुळे. आणि म्हणूनच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे